गोकुळ सोबत गोकुल। अटल चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने श्री शिवाजी तरुण मंडळावर 2-1 गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत केला प्रवेश। तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला। पूर्वार्धापासूनच दोन्ही संघांकडून जोरदार चढाया करण्यात आल्या। सामन्याच्या 17व्या मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवी यांनी गोल करत खंडोबा संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतर श्री शिवाजी मंडळाकडून गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार चढाया झाल्या, पण खंडोबाच्या गोलीने ते परतवून लावले। मध्यांतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघाकडून खोलवर चढाया करण्यात आल्या। खंडोबाच्या रमेश गावडे, आदित्य लायकर, अमीन खजीर, अथर्व पाटील यांनी श्री शिवाजी संघाच्या गोल क्षेत्रात गोलची आघाडी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले। सामन्याच्या 47व्या मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवी याने दुसरा गोल करत खंडोबा संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतर श्री शिवाजी मंडळाच्या खेळाडूंनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी खंडोबाच्या गोलजाळीत जोरदार चढाया केल्या। सामन्याच्या 74व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या सौरभ ढाले याने गोल करत श्री शिवाजी संघाची 1 गोलने आघाडी कमी केली। यानंतर योगेश कदम, देवराज मंडलिक, इंद्रजीत चौगले, बसंता सिंग या श्री शिवाजी संघाच्या खेळाडूंनी सामना बरोबरीत आणण्यासाठी गोलसाठी केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले। अखेर संपूर्ण वेळेत खंडोबा संघाने श्री शिवाजी मंडळावर 2-1 गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला। उद्या स्पर्धेचा अंतिम सामना हा खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध जुना बुधवार यांच्यात दुपारी 4 वाजता होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।